हिवरी नगर झोपडीमध्ये परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। केवळ 5,500 रुपयांच्या वादातून सख्या भावानेच आपल्या भावाची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे। विशेष म्हणजे आरोपीने स्वतःच पोलिसांना फोन करून मी माझ्या भावाला मारले अशी कबुली दिल्याने परिसरात मोठी खळबळ उडालेली आहे। 24 मे 2026 रोजी पोलीस स्टेशनच्या बीट मार्शल यांना 100 आणि 112 नियंत्रण कक्षाकडून एक धक्कादायक संदेश प्राप्त झाला। मी माझ्या भावास मारून त्याचा खून केलेला आहे असा आशय त्या संदेशामध्ये नमूद होता। संदेश मिळताच पोलिसांनी तात्काळ हिवरी नगर झोपडपट्टी परिसरात धाव घेतली। घटनास्थळी भगवान गोविंदराव बाबुळे वय 42 वर्ष हा व्यक्ती उपस्थित होता। त्याने घटनास्थळी पडून असलेल्या व्यक्तीची ओळख प्रदीप गोविंदराव बाबुळे वय 39 वर्ष अशी करून दिली। मृतक हा त्याचा सख्खा भाऊ असल्याचेही त्याने सांगितले। प्राथमिक माहितीनुसार मृतक प्रदीप बाबुळे याच्याकडे मजुरीचे सुमारे 5,500 रुपये होते। याच पैशाच्या कारणावरून दोन्ही भावांमध्ये वाद झाला। हा वाद इतका वाढला की आरोपी भगवान बाबुळे याचे स्वतःवरील नियंत्रण सुटले। त्यानंतर घटनास्थळी असलेल्या लोखंडी टॉमीने त्याने आपल्या भावावर हल्ला केला। या मारहाणीत प्रदीप बाबुळे यांचा जागीच मृत्यू झाला। पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिसराची पाहणी केली आणि घटनास्थळ तात्काळ सुरक्षित करण्यात आले। सध्या परिसरात शांतता असून कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण झालेला नसल्याची माहिती समोर आली आहे। स्थानिक चौकशी दरम्यान आरोपी आणि मृतक या दोघांचीही कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचे स्पष्ट झाले आहे। दोघेही फर्निचर कामगार म्हणून काम करत होते। मृतकाला स्वतंत्र कुटुंब नसल्याची माहिती असून आरोपी भगवान बाबुळे याला एक मुलगा आणि एक मुलगी असल्याचे सांगण्यात आले आहे। प्राथमिक तपासात ही घटना तात्कालिक कारण आणि आपसातील वादातून घडल्याचे समोर आले आहे असून पोलिसांकडून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे। आज 10:30 ते 11:15 दरम्यान एक CFS प्राप्त झाला होता 112 कडून पोलीस स्टेशन नंदनवन हद्दीमध्ये की हिवरीनगर झोपडपट्टी या ठिकाणी एका भावाने त्याच्या भावाला मारल्यासंदर्भात मी खून केलेला आहे, त्याला मारलेला असा CFS 112 वर प्राप्त झाला होता। त्या अनुषंगाने तात्काळ सदर ठिकाणी आमचे जे 112 हँडल करणारे जे बीट मार्शल आहेत त्या ठिकाणी तात्काळ सदर ठिकाणी पोहोचले असता त्या ठिकाणी प्रदीप गोविंदराव बाबुले वय वर्ष 39 हा त्या ठिकाणी मयत अवस्थेत होता आणि त्याचा भाऊ भगवान गोविंदराव वाघुले ज्यानं त्याला मारहाण केलेली होती तो त्या ठिकाणी होता। पोलिसांनी तात्काळ त्याला ताब्यात घेतलेलं होतं आणि आतापर्यंत झालेल्या तपासामध्ये असं निष्पन्न झालेलं आहे की यातील जो मयत आहे तो फर्निचरचं काम करतो आणि जो आरोपी जो आहे तो पण फर्निचरचं काम करतो। आज आरोपीला जो मयत आहे त्याला 5,500 रुपये मिळालेले होते आणि ते 5,500 रुपये त्याने घरात ठेवले होते आणि तो बाहेर गेला होता। त्यानंतर घरात आल्यानंतर त्याला ते 5,500 रुपये दिसले नाही आणि तो भावाला म्हणत होता की माझे 5,500 रुपये कुठे गेले। त्या अनुषंगाने त्यांचा त्या ठिकाणी शाब्दिक वाद गेला। वादामध्ये जे टॉमी पडलेली होती घरात त्या टॉमीच्या आहे ना त्यानं डोक्यावर वार करून त्याला मारहाण केलेलं आहे। यांचं जे वादाच्या अनुषंगाने पोलीस स्टेशनला अद्यापर्यंत कुठली तक्रार किंवा त्यांचे वादाच्या घटनाची कुठली रिपोर्टिंग नाही आहे किंवा यांचा वाद होता किंवा यांच्यामध्ये वैमनस्य होतं अशा पद्धतीची कुठली या पोलीस स्टेशन रिपोर्टिंग इन्स्टंट घटना आहे आणि ही म्हणजे तात्कालिक जे कारण म्हणतो आपण ते कारणामुळे ही घटना घडलेली आहे। या दोघांचे जर रेकॉर्ड पाहिलं तर यांच्यावर कुठली ज्या अगोदरचे हिनियस क्राईम्स वगैरे किंवा असे गुन्हे दाखल नाही। कौटुंबिक वादातून एक गुन्हा दाखल आहे तो 2013 मध्ये दाखल आहे। क्षणिक राग आणि पैशाच्या वादातून एका कुटुंबाची वसाहत झाली आहे। छोटा वाद किती मोठ्या दुर्घटनेत बदलू शकतो याचे हे धक्कादायक उदाहरण मानले जात आहे।